आज आषाढी एकादश आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी आणि सर्वसामान्य शेतकरी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत असतो. आज या ठिकाणी पांडुरंगाची आराधना करून पांडुरंगाच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकून आज मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी गारानं घातलं. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वरचा वरवंटा आहे आणि तो गरज नसताना वरवंटा फिरवला जातोय. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु केवळ रस्ता बांधणीतून 50-60 हजार कोटी रुपये कमवायचे त्या राक्षसी महत्वाकांक्षेतून शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरत असेल तर पांडुरंगा आम्हाला त्या अशा प्रवृत्तीपासून वाचव अशी आराधना पांडुरंगाच्या चरणी केली. गरज नसलेला शक्तिपीठ आणि त्यामुळं सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा बसणारा तडाखा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणाची होणारी हानी आणि बॉक्साईट सारख्या गौण खनिजाची होणारी चोरी, या सगळ्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग पाहिजे असं काही लोकांना वाटतं. पांडुरंगा आम्हाला वाचव. त्याला पर्यायी रस्ता असताना सुद्धा रस्ता करण्याचा घाट घातला जातोय. महाराष्ट्रात पाऊस काळ कमी आहे. पाऊस काळ वेळेवर पडून दे, शेतकऱ्यांची पिकं फुलून दे, खळं भरून दे आणि खळ्यात आलेल्या धान्याला चांगला भाव मिळून दे म्हणून पांडुरंगाला साकडे घातले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.